नमस्कार. e-प्रशिक्षण.com मध्ये आपले स्वागत आहे. विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 मधील परिच्छेद क्रमांक 2.2 मधील मानी व निलंबन संदर्भात असलेल्या तरतुदी व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नियम 4 च्या उपनियम 2 मधील अ आणि ब तरतुदीवर चर्चा करणार आहोत. ही माहिती शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिस्तभंग विषयक प्राधिकारी यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. आज आपण नागरी सेवा नियमांमधल्या एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे मानीव निलंबन. तर मग हे मानीव निलंबन म्हणजे नक्की काय असतं? ही काही मुद्दाम केलेली कारवाई नाहीये. म्हणजे कोणीतरी जाणीवपूर्वक निर्णय घेऊन कर्मचाऱ्याला निलंबित करतं तसं हे नाही. उलट काही विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की कायद्यानुसार अगदी आपोआप लागू होणारी ही एक कायदेशीर स्थिती आहे. आणि प्रशासकीय दृष्ट्या ही एक खूप खूप महत्त्वाची तरतूद आहे. नेहमीचं जे निलंबन असतं म्हणजे नॉर्मल सस्पेन्शन, त्यासाठी एक जाणीवपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. पण मानीव निलंबन हे तसं नाही. ती एक ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित स्थिती आहे. मग ही स्वयंचलित प्रक्रिया सुरू कशी होते? त्यासाठी एक मूळ ट्रिगर आहे, एक निर्णायक घटक, आणि तो आहे 48 तासांचा. हो, हाच तो आकडा. 48 तासांपेक्षा जास्त हा कालावधी सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा आलेख बघा, किती सोप्या पद्धतीने हे समजावून सांगितलंय. असं समजा की हे 48 तास म्हणजे एक प्रकारची कायदेशीर लक्ष्मण रेषा आहे. आणि दोन अशा खास परिस्थिती आहेत जिथे ही रेषा ओलांडली गेली की मानीव निलंबन आपोआप एकदम ऑटोमॅटिकली ॲक्टिव्हेट होतं. तर मग ते दोन मार्ग कोणते आहेत जे या स्वयंचलित स्थितीकडे घेऊन जातात? नियमांमध्ये दोन मुख्य ट्रिगर सांगितले आहेत. पहिला कोठडी आणि दुसरा दोषसिद्धी आणि त्यानंतर होणारी शिक्षा. समजा एखाद्या कर्मचाऱ्याला फौजदारी आरोपांखाली अटक झाली आणि त्याला पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत 48 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवण्यात आलं, तर ज्या दिवशी त्याला ताब्यात घेतलं गेलं त्याच तारखेपासून तो निलंबित समजला जातो. इथे वेगळा आदेश काढायची गरजच नसते. आता दुसरा मार्ग बघूया, तो आहे दोषसिद्धीचा. म्हणजे जर कर्मचाऱ्याला दोषी ठरवलं गेलं आणि त्याला 48 तासांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली, त्याला जर लगेच सेवेतून बडतर्फ, काढून टाकलं किंवा सक्तीनं सेवानिवृत्त केलं नसेल तरच, अशा परिस्थितीत ज्या दिवशी त्याला दोषी ठरवलं त्या तारखेपासून तो निलंबित मानला जातो. दोषसिद्धीच्या केसमध्ये हे 48 तास कधीपासून मोजायचे? तर शिक्षा सुरू झाल्याच्या क्षणापासून. आणि समजा तुरुंगवासाचा काळ मध्येच तुटला असेल, म्हणजे काही काळ बाहेर आणि काही काळ आत, तरी तो सगळा एकत्रित कालावधी यात मोजला जातो. दोन्ही नियमांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. सगळ्यात मोठा फरक कशात आहे तर निलंबन कधीपासून लागू होतं त्या तारखेत. कोठडीच्या बाबतीत निलंबन सुरू होतं अटकेच्या तारखेपासून आणि दोषसिद्धीच्या बाबतीत ते सुरू होतं दोषसिद्धीच्या तारखेपासून. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. पण समजा या निर्णयांना वरच्या कोर्टात चॅलेंज केले तर काय? म्हणजे अपील झालं किंवा निर्दोष सुटका झाली तर? नियमांमध्ये या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचाही विचार केलेला आहे. याला म्हणतात रिव्हर्शन इफेक्ट किंवा प्रत्यावर्तन प्रभाव. समजा एखाद्या कर्मचाऱ्याला बडतर्फ केलं, मग त्या निर्णयाविरुद्ध त्यानं अपील केलं. आता वरच्या कोर्टानं त्याची बडतर्फी रद्द केली, पण केस पुन्हा चौकशीसाठी परत पाठवली, तर हा रिव्हर्शन इफेक्ट लागू होतो आणि तो कर्मचारी मूळ बडतर्फीच्या तारखेपासूनच निलंबित होता असं मानलं जातं. म्हणजे तो परत निलंबनाच्या स्थितीत येतो. समजा कोर्टाने शिक्षा पूर्णपणे रद्दच करून टाकली, मग सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते कारण, म्हणजे शिक्षा का रद्द केली. इथे दोन शक्यता आहेत. एक म्हणजे कोर्टाने केसच्या मेरिटवर म्हणजे सगळ्या पुराव्यांची छाननी करून कर्मचाऱ्याला निर्दोष सोडलं, आणि दुसरी शक्यता म्हणजे काहीतरी टेक्निकल चुकीमुळे म्हणजे प्रक्रियेतल्या त्रुटीमुळे त्याला निर्दोष ठरवलं. जर सुटका मेरिटवर झाली असेल तर शिस्तभंग विषयक प्राधिकारी नवीन चौकशी सुरू करू शकतात आणि निलंबनही चालूच राहतं. पण जर सुटका फक्त टेक्निकल ग्राउंडवर झाली असेल तर नवीन चौकशी शक्यतो टाळली जाते. आता या सगळ्यामध्ये एक साहजिक आणि व्यावहारिक प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे निलंबन तर झालं, पण ह्या काळात त्या कर्मचाऱ्याला पगार वगैरे कसा मिळणार? म्हणजे त्याचं नियमन कुठल्या नियमांनुसार होतं? आणि याचं उत्तर आहे की इथे दोन वेगवेगळे नियम लागू होतात. म्हणजे बघा, निलंबनाचा जो निर्णय आहे तो होतो 1979च्या शिस्त आणि अपील नियमानुसार, पण त्या निलंबन काळात जो निर्वाह भत्ता म्हणजे सस्पेन्शन अलाउन्स द्यायचा असतो तो मात्र 1981च्या नियमांनुसार ठरवला जातो.
आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळे भाग पाहिले ते सगळे एकत्र जोडून ही संपूर्ण प्रक्रिया एकाच चित्रात कशी दिसते ते पाहूया. हा फ्लोचार्ट बघा, सगळं काही एका नजरेत स्पष्ट होतं. याला आपण मास्टर सिंथेसिस म्हणू शकतो. यातून काय दिसतंय तर मार्ग कुठलाही असो, मग ती नवीन कारवाई असो म्हणजे अटक किंवा शिक्षा, किंवा जुन्या कारवाईंचा पुनर्विचार असो, प्रत्येक परिस्थितीत कर्मचारी शेवटी मानवी निलंबन याच कायदेशीर स्थितीत येऊन पोचतो. आणि ही स्थिती तोपर्यंत कायम राहते जोपर्यंत अंतिम आदेश निघत नाही. आणि ही जी सगळी कायदेशीर चौकट आहे यामागे एक मोठा उद्देश आहे, ज्याचं सार आपल्याला या एका वाक्यात मिळतं की शिस्त ही फक्त शिक्षा देण्यापुरती नसते, तर ती प्रशासकीय पारदर्शकता आणि न्यायाचा मूळ पाया असते. ePrashikshण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.